मनोज शिवकरांचे कोणी हात मानले नव्हते. राज्य शासनामध्ये आपली ओळख होती, आपले पक्ष सत्तेत होता, आमदार होते. तुम्ही त्याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला सिलिगुरी रेल्वे आणण्यासाठी कोणी हात बांधले नव्हते. मनोज शिरकरांनी माथेरानसाठी किती निधी आणला. गेल्या वर्षी आम्ही या निवडणुकीत पराभूत झालो. मनोज शिरकर माझ्या बरोबर होते. त्यानंतर त्यांची भूमिका बदलली. त्यांनी लगेच प्रसाद सावंतकडे जाऊन कामाच्या माध्यमातून शिवाजी शिंदे असतील, मनोज शिरकर असतील, त्यांना त्याचा फक्त स्वतःचा आर्थिक लाभ कसा होईल अशा पद्धतीची ती त्यांची भूमिका आहे. जेव्हा आम्ही सेपरेट उरलो तरी काही लोकांना आनंद झाला, पण जेव्हा आम्ही बरोबर आलो तेव्हा अनेक लोकांना दुःख झालं की सावंत एकत्र आले तर भविष्यात आपली कुठे डाळ शिजणार नाही. त्या मागची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये दोन सावंत जे आहेत ते एकमेकांविरुद्ध लढले आणि यावेळेस आता तेच दोन सावंत म्हणजे प्रसाद सावंत आणि अजय सावंत हे एकत्र लढतायत. हा खरा विरोधकांच्या पोटातला पोटशिळ असेल. मतदानानंतर किंवा त्यांनी दिलेल्या कौलानंतर त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि ही भूमिका मी स्वीकारली आणि तेव्हा त्यांचं पोटशिळ वाटलं. त्यांना वाटलं की प्रसाद सावंत, प्रेरणा सावंत या नगरपालिकेत गेले, त्यांना मी सातत्याने विरोध करावा, पण ती भूमिका मी कधी घेतली नाही. विरोधक असणं ठीक आहे, पण ते काय माझे शत्रू नाही आहेत, राजकीय विरोधक आहेत आणि त्यांचे माझे संबंध घनिष्ठ आहेत. नमस्कार, लोकपर्व मराठीच्या या डिजिटल पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये जे आहेत त्या निवडणुकांचं वातावरण सुरू आहे. नगर परिषदा आणि नगरपंचायती याचं सध्याच्या घडीला निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आता आपण आहोत माथेरान जे शहर आहे त्या शहरामध्ये देखील आपण बघतोय की निवडणूक जी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. या ठिकाणी थेट नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शिवराष्ट्र पॅनलचे ते अजय सावंत साहेब आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण या एकंदर माथेरान शहर आहे त्याबद्दलची त्यांची कारकीर्द आणि या ठिकाणचे जे प्रश्न आहेत त्या सगळ्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. सावंत साहेब आपलं लोकपर्व मराठीमध्ये स्वागत आहे. नमस्कार. सावंत साहेब, 1985 पासून आपण राजकारणामध्ये आहे. 4 दशकांचा आपल्याकडे राजकीय प्रदीर्घ जो आहे तो अनुभव आहे. काय सांगाल या प्रवासाबद्दल एकंदर? कसं आहे, मी एक सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेला कार्यकर्ता आहे आणि नेहमी पक्षाशी निष्ठा राखून राहिलेला आहे. पूर्वाश्रमीच्या कालावधीमध्ये मी काँग्रेस पक्षाचं काम करत होतो. 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यामध्ये देखील तेव्हापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत आलेलो आहे. अगदी सुरुवातीपासून सतरंजा उचलणे, खुर्च्या लावणे, पोस्टर रंगवणे, स्लिपा वाटणे अशा पद्धतीचं काम माझ्या माध्यमातून मी सुरू केलं, पक्षाच्या माध्यमातून सुरू केलं आणि माथेरान नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मी आता थेट नगराध्यक्ष म्हणून लढवीत आहे. पार्श्वभूमी सांगायचं म्हटलं की माथेरानचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून सुरुवातीपासून मी काम करत आलेलो आहे. या पद्धतीमध्ये जेव्हा 2001 मध्ये मला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली त्यावेळेस मी निवडणूक लढवली आणि 5 वर्ष सलग उपाध्यक्ष म्हणून काम केलं. उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना स्वर्गीय कुमारभाई चौधरी नगराध्यक्ष होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी उपाध्यक्ष पदाची कारकीर्द यशस्वीरित्या सांभाळली आणि त्याचीच पावती म्हणून 2011 मध्ये मला नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. अशा अनेक राजकीय प्रवासामध्ये चढ उतार आलेले. माथेरान हे प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण ब्रिटिशांनी स्थापन केलं आणि तेव्हापासून माथेरान पर्यटनावर अवलंबून असलेलं माथेरानची जी आर्थिक उलाढाल आहे ती पर्यटकावरच अवलंबून आहे. अशा पद्धतीमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा, पर्यटन वाढ व्हावी, माथेरानच्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल व्हावा त्यासाठी मी सातत्यपूर्ण प्रयत्न केलेले आहेत. अशा पद्धतीमध्ये ज्यावेळेस 1999 साली माथेरान नागरी सहकारी पतसंस्था त्या मी सभापती म्हणून कार्यरत झालो. आज तागायत माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून माथेरानमधल्या सर्वच घटकांना समाविष्ट करून या घटकांची आर्थिक उन्नती कशी होईल त्या पद्धतीने मी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आणि त्यात यशस्वी झालो. त्याचं कारण असं आहे की कुठल्याही प्रकारचा भेदभाव न मानता सर्व धर्म समभाव या घटनेप्रमाणे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीवरती अवलंबून किंवा त्यांच्या विचारसरणीला आम्ही कायम
केंद्रबिंदू ठेवून या माथेरान शहराच्या तमाम नागरिकांची सेवा करण्याचे जे माझं उद्दिष्ट आहे आणि कार्य आहे ते मी अबाधितपर्यंत सुरू ठेवलं. निवडणुकीमध्ये जय पराजय हा होतच असतो. कुठला तरी एक पैलवान जिंकून येईल, कुठला तरी एक पैलवानला पराभूत व्हावं लागेल. माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये हे दोन्ही अनुभव घेतलेले आहेत. माथेरान हे शहर सर्व धर्म समभाव आणि सर्व समाज घटकांना एकत्रित ठेवून त्या सर्व घटकांचा विकास व्हावा हे माझं केंद्रबिंदू राहिलेलं आहे. माथेरान शहरामध्ये नेहमीच कुठल्याही प्रकारची आपसामध्ये भेदभाव न करता अत्यंत शांत पद्धतीने माथेरानचे नागरिक आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात. कुठल्याही प्रकारच्या बाहेरील शक्ती यामध्ये ढवळाढवळ नाही करू नये हा आमचा कायम प्रयत्न राहिलेला आहे. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती थोडीशी विचलित करणारी आणि मनाला ठेच देणारी झालेली आहे की कधीही माथेरानमध्ये परकीय लोकांचं यामध्ये हस्तक्षेप नव्हता, पण यावर्षी यामध्ये आपण त्या माथेरान शिवाय जे लोक वरती येऊन राजकीय हस्तक्षेप करण्यास सुरुवात झालेली आहे त्याला पायबंद घालण्याचा नेहमी मी प्रयत्न करणार आहे. माथेरान नागरी पतसंस्था जी आहे, आता तसं बघायला गेलं तर माथेरानमध्ये एकच बँक आहे आणि तिची अवस्था आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. मात्र माथेरान सारख्या या छोट्या शहरामध्ये माथेरान नागरी पतसंस्था आणि तिचं एटीएम जे आहे ते उघडलं गेलं आणि त्याच्यामध्ये मोठं योगदान राहिलं. तुमचं काय सांगाल त्या सगळ्याबद्दल? कसं आहे, माथेरान नागरी पतसंस्थेचा विचार केला किंवा त्या बाबतीत बोलायचं झालं तर हुतात्मा भाई कोतवाल, भाऊसाहेब राऊत, कैलासवासी गोपाळराव शिंदे या लोकांनी माथेरानच्या नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतःच्या निधीतून सुरू केलेली ही पतसंस्था आहे. 23 जून 1939 साली या संस्थेची स्थापना झाली. जवळजवळ 86 वर्ष झाली आणि त्यांनी हे रोपटं लावलं आणि त्यानंतर हे 99 पासून आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि सहभाग घेतल्यानंतर तेव्हा 753 सभासद होते. आज जवळजवळ 1600-1700 सभासद या संस्थेमध्ये झालेले आहेत. 1999 पासून ताब्यात घेतल्यानंतर माथेरानच्या नागरिकांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी प्रयत्न केले. पूर्वी फार लोकांना कर्जासाठी हे करावं लागत होतं, पण आमच्याकडं अशा पद्धतीने केलं की आजच अर्ज आणि आजच कर्ज या पद्धतीने जी सुधारणा झाल्यामुळे आर्थिक उलाढालीमध्ये माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचं युनियन बँकेपेक्षा अग्रगण्य स्थान प्राप्त झालेले. आता या आधुनिक युगामध्ये पर्यटक जेव्हा माथेरानला येतात त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कॅश नसते. प्लॅस्टिक मनीचा वापर या माध्यमातून सुरू झालेला आहे. युनियन बँकेचं एटीएम हे कायम त्याला नेट नाही, एटीएम मध्ये पैसे नाहीत आणि जो पर्यटक माथेरानला पैसे खर्च करायला येतो तर त्यावेळेस त्याच्याकडे पैसे असणं आवश्यक आहे. पैसे आजकाल घेऊन कोण फिरत नाही. तर त्या पद्धतीने मध्ये ज्या अडचणी येत होत्या त्या माध्यमातून मी एटीएम साठी गेले 5 वर्ष प्रयत्न करत होतो. त्याच्यामध्ये जे इंटरनेटचं कनेक्शन असेल, वायफाय असेल, नेटवर्क असेल, त्याच्या अनंत अडचणी माथेरानमध्ये आहेत. पण एकदा मी ठरवलं की बाबा या ठिकाणी आपण एटीएम सुरू करावं आणि आगामी जेव्हा शिवराष्ट्र पॅनेलच्या माध्यमातून नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक झाली तेव्हा मी लोकांना आश्वासित केलं होतं की या शहरामध्ये 2 एटीएम मी सुरू करणार आहे आणि पर्यटकांना आणि त्याच्या स्थानिक नागरिकांना, घोडेवाले, रिक्षावाल्या, आमचे भागधारक इथे जिंकतात त्यांना त्याचा फायदा होईल. आणि मग मी प्रयत्नाची पराकाष्ठा करून एक माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये एटीएम सुरू केलं. लवकरच आगामी काळात दस्तुरी नाक्यावर देखील अजून एक एटीएम लावायचा आमचा प्रयत्न आहे आणि तो निश्चितपणे मी पार पाडेन. या निवडणुकीमध्ये बघायला गेलं तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. विरोधकांकडून देखील आपल्यावरती आरोप केले गेले. आपण या सगळ्याकडे कसं बघता? कसं आहे, निवडणुकीला उभं राहिलं विरोधकाकडून आरोप प्रत्यारोप होणं साहजिक आहे आणि त्याचा नेहमीच मुकाबला मी करत आलेलो आहे. आरोप करणाऱ्यांना कसं असतं, जो काम करतो त्याच्याकडनं देखील काही चुका होत असतात. भविष्यामध्ये ज्या चुका भूतकाळात घडलेल्या आहेत त्यांची सुधारणा करून निश्चितपणे त्यावरती यशस्वीपणे मात करेल. विरोधकांकडे जेव्हा दुसरा कुठलाही मुद्दा नसतो तेव्हा ते आरोप करतात.
माझी भूमिका तशी नाही. आरोप करणं हे निवडणुकीपुरती ठीक आहे, पण माथेरान शहर गुन्ह्या गोविंदाने आनंदाने नांदत असताना नेहमीच मी निवडणुकी 2 दिवसाची पकडलेली आहे. 2 दिवस निवडणुकीचे असतात, पण 5 वर्ष सर्व लोकांनी एकत्रितपणे नांदावं, गुन्ह्या गोविंदांनी व्यवसाय करावा आणि आपली उपजीविका उदरनिर्वाह करावा, असा माझी भूमिका आहे. आणि त्या आरोपांकडे मी कधीही लक्ष दिले नाही. कायम आरोपांना दुर्लक्ष करून आपल्या पुढे वाटचाल कशी करता येईल, सर्वसमावेशक लोकांना बरोबर घेऊन कसं जाता येईल, याचा मी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. आता आपण बघायला गेलं तर 25 तारखेला माथेरानमध्ये 2 सभा झाल्या. पहिली झाली महायुतीची आणि त्याच्यानंतर शिवराष्ट्रपतींची. महायुतीच्या सभेमध्ये सध्या जे शहर प्रमुख आहेत शिवसेनेचे शिंदे गटाचे मनोज खेडकर यांनी बोलताना असं म्हटले की भ्रष्टाचाराचे 2 बकासूर यावेळी एकत्र आले. आपण या टीकेकडे कसं बघता? कसं आहे, आता त्यांच्याकडे मुद्दाच उरलेला नाही. भ्रष्टाचार कधी केला, कुणी केला, कशा पद्धतीने केला, त्याचे त्यांनी सबळ पुरावे द्यायला पाहिजेत. कसं आहे, राजकारणामध्ये काम करत असताना तुमच्याकडे मुद्दे नसल्यानंतर असे निखालस घातांत खोटे आरोप करणं ही त्यांची सवय आहे नेहमीची. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय केलं किंवा मागची निवडणूक ते माझ्या समवेत लढले होते. त्यांनी आतापर्यंत त्यांची कारकीर्द करत असताना अनेक पक्ष बदललेले आहेत. पण मी जेव्हा काँग्रेसचा विचार, राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार आणि माथेरान शहराचा विकासाचा विचार केला आणि मला त्यामध्ये यश आले. माथेरानमध्ये नागरिक माझ्यावर फार आपुलकीने प्रेम करतात आणि त्याच माध्यमातून माझी ओळख निर्माण झाली जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये. तर अशा पद्धतीमध्ये त्यांना ती जी पोटदुखी का पोटशूळ म्हणता येईल, अशा माध्यमातून ते आरोप आहेत आणि ते आरोप जनता सिद्ध करेल निवडणुकीच्या माध्यमातून. मध्यंतरी मनोज खेडकर जे आहेत त्यांनी एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं की 2011 साली त्यांनी प्रयत्न म्हणजे त्याच्या अगोदर काहीतरी त्यांनी प्रयत्न करून फेनिक्युलर रेल्वेसाठी प्रयत्न केले आणि ते प्रयत्नानंतर मोठे अथक प्रयत्न त्यांनी केल्यावर त्या फेनिक्युलर रेल्वेचं टेंडर निघालं आणि ते टेंडर 2011 मध्ये ज्यावेळेस सत्ता बदल झाला त्याच्यामुळे त्यांना ते होऊ शकलं नाही आणि त्यावेळेस जे सत्ताधारी होते त्या सत्ताधाऱ्यांनी केवळ मनोज खेडकर यांना त्या फेनिक्युलर रेल्वेचं श्रेय जाईल म्हणून ती रेल्वे होऊ दिली नाही. आणि मला असं वाटतं 2011 नंतर आपली काहीतरी सत्ता होती जिथे आपण नगराध्यक्ष होतात. तर हे कसं काय? कसं आहे, माथेरानला येणारा एकमेव मार्ग आहे निरळ माथेरान घाट रस्ता. दुसरा मार्ग आहे रोपवे आणि तिसरा त्यांनी तो प्रयत्न केला होता फेनिक्युलर रेल्वे आणण्याचा. तो निश्चितपणे आम्ही स्वागतार्हच होतो. त्याला काही विरोध करायचा कोणाचा प्रश्न नाही. त्यानंतर मनोज खेडकर यांनी फेनिक्युलर रेल्वेसाठी फक्त एकदाच प्रयत्न केला. काय असते, जेव्हा तुम्ही आता गेल्या 6-7 वर्षापासून माथेरानमध्ये आमदार महेंद्र थोरवे, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, हे MMRD मध्ये होते. माथेरान हे MMRD मध्ये येत असते. तर अशा पद्धतीमध्ये जेव्हा काम करायचं असेल, त्या कामामध्ये फेनिक्युलर रेल्वे असो, रोपवे असो, 2001 पासून रोपवेचा देखील या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. नेरळ माथेरान घाट रस्ता रुंदीकरणाचा किंवा त्यामध्ये मिनी बस लावण्याकरता आम्ही अथक प्रयत्न केले आणि त्यात यशस्वी झालो. मनोज खेडकरांचे कोणी हात बांधले नव्हते. राज्य शासनामध्ये आपली ओळख होती, आपले पक्ष सत्तेत होता, आमदार होते. तुम्ही त्याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला फेनिक्युलर रेल्वे आणण्यासाठी कोणी हात बांधले नव्हते. तर उगाच निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेणं ही लोकांची दिशाभूल करण्यासारखी आहे. मनोज खेडकरांनी माथेरानसाठी किती निधी आणला आणि अजय सावंतांनी किती निधी आणला, कधीपासून आम्ही त्यामध्ये प्रयत्नशील आहोत. तर सुरुवातीला कोकण पॅकेज मधून नेरळ माथेरान घाट रस्त्यासाठी 5 कोटी, माथेरान शहरातले रस्ते दुरुस्त होण्याकरता कस्तुरबा रोडसाठी 1,46,00,000 रुपये, महात्मा गांधी रस्त्यासाठी 1 कोटी रुपये, पर्यटनाच्या माध्यमातून आदरणीय तटकरे साहेबांनी 100% अनुदान दिलेली माथेरानची सुधारित पाणी योजना 34 कोटी 100% अनुदानातून. तर आणि नंतर मी 123 कोटीचा निधी MMRDचा जेव्हा निमंत्रित सदस्य होतो त्या ठिकाणी आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते. त्यांच्याशी मी सगळ्या गोष्टी त्यांना पटवून दिल्या आणि त्या पटल्यानंतर त्यांनी 123 कोटीचा भरीव निधी दिला. त्यात नेरळ माथेरान घाट रस्ता असेल, पार्किंग असेल, माथेरानचा महात्मा गांधी रस्ता असेल किंवा 4 पॉइंट ब्युटिफिकेशनचे हे असतील, या सगळ्या मी आणण्याचा प्रयत्न केला आणि आणला आणि तो या गावात खर्च झाला. खर्च होताना त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील
तर त्यांनी देखील त्याच्यात बघायला पाहिजे होतं. गेल्या वर्षी आम्ही या निवडणुकीत पराभूत झालो. मनोज शेट्टर माझ्या बरोबर होते. त्यानंतर त्यांची भूमिका बदलली. त्यांनी लगेच प्रसाद सावंतकडे जाऊन कामाच्या माध्यमातून शिवाजी शिंदे असतील, मनोज शेटकर असतील, त्यांना त्याचा फक्त स्वतःचा आर्थिक लाभ कसा होईल अशा पद्धतीची जी त्यांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेची कायम ती चिकटून राहिली होती. त्यांनी आम्ही शर्लट ट्रेकचा रस्ता होता, तो रस्ता त्यांनीच केला. हा कस्तुरबा रोडचा काही भाग होता, तो रस्ता त्यांनीच केला. तर अशा पद्धतीमध्ये काम करत असताना ज्यावेळेस कधी आपला स्वतःचा आर्थिक फायदा होईल अशी त्यांची भूमिका होती. मग आता पेनिक्युलर रेल्वेचं तुंतुन वाजवत बसायचं. रोपवेला विरोध कुणी केला? मनोज शिरकरनी रोपवेला विरोध केला. स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपायचं आणि दुसऱ्यावरती आरोप करायची ही त्यांची कायमची भूमिका राहिलेली आहे. सावंतसाहेब, मागच्या तसं बघायला गेलं आता तर मागची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये दोन सावंत जे आहेत ते एकमेका विरुद्ध लढले आणि यावेळेस आता तेच दोन सावंत म्हणजे प्रसाद सावंत आणि अजय सावंत हे एकत्र लढतायत. हा खरा विरोधकांच्या पोटातला पोटशिव असेल. नक्कीच. कसं असतंय, त्यावेळेस आम्ही दोघं सावंत एकमेकाच्या समोर उभं राहिलो, तेव्हाच आमचा पराजय झाला. कधी काय असतंय की या माथेरानमध्ये जो कायम लोकांच्या जडणघडणीमध्ये अग्रभागी असतो, तोच टीकेचं लक्ष होत असतो. आम्ही दोघं भाऊ समोर समोर राहिलो. आमचे मंडळी आणि प्रसाद सावंतांची मंडळी त्या देखील समोर समोर राहिल्या. पण त्या लढतीमध्ये आम्ही असं कधी एकमेकाची ऍडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही दिलखुलासपणे एकमेकाच्या विरोधात लढलो आणि त्यानंतर भविष्य काळामध्ये लोकशाहीला मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. ज्यावेळेस लोकांनी लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना या नगरपालिकेमध्ये बहुमताने पाठवलं, तर उगाच त्यांच्या पाठीमागे लागून आपण विरोध करत बसणं हे माझ्या भूमिकेची कधी सुसह्य राहिलं नाही किंवा त्यामध्ये मी कधी अडसर केला नाही. लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेल्या माणसाला काम करत राहावं ही माझी भूमिका असते. लोकांना त्यांनी दिलेल्या मतदानानंतर किंवा त्यांनी दिलेल्या कौलानंतर त्याच्या आपण स्वीकार केला पाहिजे आणि ही भूमिका मी स्वीकारली आणि तेव्हा त्यांचं पोटतिळ वाटलं की त्यांना वाटलं की प्रसाद सावंत, प्रेरणा सावंत या नगरपालिकेत गेले आणि त्यांना मी सातत्याने विरोध करावा, पण ती भूमिका मी कधी घेतली नाही. त्याचं कारण असं होतं की सावंत कुटुंब एकत्रित राहिलं पाहिजे, भविष्यात एक झाले पाहिजे. आमची जी सावंतांची भावी पिढी आहे तिने कायम असं भांडत राहू नये, एकमेकाच्या विरोधात राहू नये. त्याचाच भाग म्हणून जेव्हा मी हे प्रीती हॉटेल चालवायला घेतलं त्यावेळेस प्रसाद सावंतला आम्ही बरोबर घेतलं आणि आम्ही जेव्हा बरोबर आलो, जेव्हा आम्ही सेपरेट उरलो तरी काही लोकांना आनंद झाला, पण जेव्हा आम्ही बरोबर आलो तेव्हा अनेक लोकांना दुःख झालं की सावंत एकत्र आले तर भविष्यात आपली कुठे डाळ शिजणार नाही. या भूमिकेतून ते कायम सावंत कुटुंबीय, दोन बकासूर, दोन भाऊ अशी भूमिका घेत असतात. पण आता आम्ही एकत्र आलोय ते शेवट मरेपर्यंत एकत्रच राहू आणि या गावाचा विकास करण्यासाठी अजय सावंत आणि प्रसाद सावंत हे एकत्रितरित्या काम करतील ही माझी जाहीर भूमिका आहे आणि मला त्याविषयी खात्री आहे. महाराष्ट्रातले दोन पर्यटन स्थळ जे आहेत ते पर्यटकांच्या कायम मनामध्ये घर करून असतात. त्यातलं एक म्हणजे महाबळेश्वर आणि दुसरं म्हणजे माथेरान. महाबळेश्वरपेक्षा माथेरान हे कायम उजवं ठरलंय. मुंबई आणि पुण्याच्या या दोन महानगरांच्या मध्यवर्ती माथेरान वसले. आज तसं बघायला गेलं तर माथेरानमध्ये काही गोष्टी अशा ज्या आहेत ज्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गरजेच्या आहेत. तिथलं पर्यटन वाढलं पाहिजे. यासाठी नक्की तुमचं विजन काय पुढचं? कसं आहे, माथेरानमध्ये पर्यायी मार्ग आवश्यक आहे. माथेरानचं पर्यटन, माथेरान आणि महाबळेश्वर बरोबर माथेरानची तुलना कधीच होऊ शकत नाही. माथेरानमध्ये मूलभूत पायाभूत सुविधा आहेत, त्या सर्व उत्तम प्रकारे पूर्वीपासून अद्ययावत प्रकारे कार्यरत. माथेरान हे शासनाच्या माध्यमातून तसं दुर्लक्षित असलेलं पर्यटन स्थळ आहे. त्याची कारणं अनेक आहेत. त्या कारणांमध्ये त्या ठिकाणी अनेक राजकीय पुढाऱ्यांचा किंवा शासकीय अधिकाऱ्यांचा संपर्क महाबळेश्वरती नेहमी असतो. त्याचं कारण काय आहे? कनेक्टिव्हिटी. तिथं माणूस गाडीने लवकर पोहोचू शकतो. तिथलं बाकी इतर शेती आहे, तिथलं पर्यावरण आहे. पण त्यापेक्षा माथेरान हे मुंबई आणि पुण्याच्या केंद्रस्थानी हे असलेलं एक निसर्ग सुंदर असं पर्यटन स्थळ आहे आणि महाबळेश्वर पेक्षा लोकांना माथेरानमध्ये यायला का आवडतं? तर माथेरानची असणारी छोटी मिनी ट्रेन आहे. आदमजी पीरभाईंनी स्वतःच्या खर्चातून ही सुरू केलेली आहे. गेले 100 वर्षाहून अधिक काळ ती आम्हाला सेवा देत आहे. त्याचप्रमाणे माथेरानचा घोडा आहे. माथेरानचा घोडा हे घोडा शौकीनांचं एक
आवडतं असं हे स्थळ आहे. या ठिकाणी पूर्वी घोड्याशिवाय दुसरीही पर्यायी व्यवस्था नव्हती आणि अजूनही देखील आज पण भविष्यात घोडा हेच आमचं आकर्षण आणि पर्यटकांना त्यांची वाहतुकीचं रिपेट करण्याचं एकमेव असं हे साधन आहे. तसे घोड्यावरती जो बसणारा पर्यटक असतो की माझ्यानंतर कोणी आबालवृद्ध असो दे, गरीब असू दे, श्रीमंत, कधीतरी त्यांना आपण काय करतो जनरली की लग्नातच घोड्यावर बसतो. पण माथेरानमध्ये लग्नात नाही, कायम घोड्यावर बसायची लोकांना हौस आहे आणि ते निश्चित त्याचा अनुभव घेत असतात. माथेरानमध्ये अनेक पर्यावरणपूरक अशा व्यवस्था आपण करू शकतो की ज्या माध्यमातून माथेरानचं पर्यटन निश्चितपणे वाढू शकतं. आणि त्यामध्ये कसं आहे, आता माथेरानचा फ्लोरा आणि फाउना आहे, त्याची माहिती लोकांना भेटली पाहिजे. माथेरानच्या घोड्याच्या बाबतीमध्ये नाही झालं तर या ठिकाणी रायडिंग स्कूल सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे, ज्याच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार मिळू शकतो. माथेरानचे जे घोडेस्वारी करणारे आमचे सहकारी आहेत अनेक, की त्यांनी नावलौकिक त्यात प्राप्त केलेलं आहे. वसंत शिंदे, नंतर रवी बिरामणे, प्रमोद बेलोसे, नंतर आमचे बबन कदम त्यांची मुलं, सुरेश शिंदे त्यांची मुलं, आता आता प्रख्यात जॉकी संदेश आखाडे, प्रमोद डेबेचा मुलगा प्रशांत डेबे, अशी अनेक नालबंद एक आहे. माथेरानमध्ये ही फौज तयार होईल आणि भविष्यात त्यांच्या उदरनिर्वाहासाठी किंवा माथेरानचं नाव लौकिक करण्यासाठी ते कायम आपल्यासाठी प्रेरणादायी असेल. आणि माथेरानच्या युवकांना काय असते, घोड्याचा धंदा करणं आणि घोडेस्वारी करणं त्यात पटाईत आमचे सगळे घोडेस्वारीवाले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून माथेरानचं नाव उज्ज्वल होणार आहे. की मोठ्या रेसेस असतात, मुंबई, बँगलोर, उटी, कलकत्ता, पुणे या ठिकाणी जे रेसेस होतात त्या रेसेसमध्ये त्यांचं विशेष नैपुण्य आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि माथेरानमध्ये ती एक रोजगाराची संधी आहे. नुसतं जॉकी नाही तर रायडिंग बॉय, ट्रेनर आणि अशा पद्धतीने माथेरानच्या मुलांचा विकास होऊ शकतो घोड्याच्या माध्यमातून. शिवराष्ट्र पॅनलची आपल्या माथेरानमध्ये सभा झाली होती. त्या सभेमध्ये तुमचं भाषण ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस तुम्ही म्हणालात की चंदी चौधरी हे माझे मित्रच आहेत आणि आमची निवडणूक जी आहे ती मैत्रीपूर्ण होईल. येस, आता बघायला गेलं तर चंदी चौधरी तसे तुमचे विरोधक आहेत. निवडणुकीमध्ये तुमच्या विरोधात ते लढतायत. विरोधकांबद्दल एवढं तुम्ही मैत्रीपूर्ण म्हणताय किंवा एवढं सगळं कॅज्युअली कसं घेऊ शकता? कसं आहे की माथेरानमध्ये निवडणूक ही 2 डिसेंबर पर्यंत आहे आणि माझा भूतकाळ जरी आपण बघितला असेल, माझ्यासमोर दिलीप गुप्तांनी निवडणूक लढवली होती, माझ्यासमोर शकील पटेल यांनी निवडणूक लढवली होती, माझ्यासमोर आमचे लक्ष्मण जाधव यांनी निवडणूक लढवली होती. अशा अनेक लोकांनी माझ्यासमोर निवडणुका लढवल्या होत्या. काही निवडणुकीत मला विजय प्राप्त झाला, काही निवडणुकीत पराभव प्राप्त झाला. माथेरान हे असं शहर आहे की सर्व गुण्या गोविंदांनी नांदत असतात. निवडणूक हे एक माध्यम आहे. निवडणुकीच्या माध्यमातून निवडणूक म्हणजे हे माझे राजकीय विरोधक आहेत, पण ते माझे मित्र निश्चितच आहेत. कारण स्वर्गीय कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाने मी काम केलं. विवेक चौधरी माझे जरी भिन्न पक्षात असले तरी आमची दोस्ती अबाधित राहिलेली आहे. अशा पद्धतीमध्ये निवडणुकीसाठी विरोधक असणं ठीक आहे, पण ते काय माझे शत्रू नाही आहेत, राजकीय विरोधक आहेत आणि त्यांचे माझे संबंध घनिष्ठ आहेत. अशा पद्धतीने निवडणूक लढवताना मी फार विरोधकांना याच्यामध्ये घेत नाही गंभीरपणे. विरोधक विरोधाचं काम करतील, मी माझं काम करते. त्यांची भूमिका वेगळी असू शकते पण माझी भूमिका ठाम आहे. आपण बघितलं माथेरानची ही जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये थेट नगराध्यक्ष पदाचे शिवराष्ट्र पॅनलचे उमेदवार आहेत अजय चव्हाण यांची आपण चर्चा केलेली आहे. खूप साध्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. माथेरानच्या या निवडणुकी संदर्भातले प्रत्येक अपडेट आपण लोकपर्वती बघणार आहोत. आज आपण इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद लोकपर्वचे. आणि त्यांनी या पद्धतीने मला वेळ दिला, माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल मी लोकपर्वचे आभार मानतो.